अहमदनगर जिले में कोपरगांव नगर निगम की ओर से शहर को गंदे पानी की सप्लाई करने को लेकर सामाजिक कार्यकर्ता संजय काले ने नगर निगम के खिलाफ अपने हाथ में हंडा बजाते हुए शहर में विरोध प्रदर्शन किया। इस अवसर पर संजय काले ने कहा है कि पिछले 6 वर्षों से कोपरगांव नगर पालिका शहर को 8 दिनों में एक बार पानी दे रही है, तो वहीं पिछले 15 दिनों से शहर में गंदा पानी की सप्लाई की जा रही है। कई बार इस बात की शिकायत किए जाने पर भी कोई कार्रवाई नहीं हुई। चीफ ऑफिसर अपने कार्यालय में मिलते नहीं, ऐसे में शिकायत किससे करें? शहर को पीने के लिए साफ पानी सप्लाई किया जाए, इसलिए आज हम हाथ में हंडा लिए पूरे शहर में बजाकर नगर निगम का निषेध कर रहा हूँ। कोपरगाव नगर परिषद कोपरगावच्या जनतेला 8 दिवसातनं एकदा पाणी पाजते। गेली 6 वर्ष झाली कोपरगावची जनता 8 दिवसातनं एकदाच पाणी पिते। आता गेल्या 15 दिवसापासून कोपरगाव नगर परिषदेने गाळ मिश्रित पाणी म्हणजे गढूळ पाणी पाजण्यास सुरुवात केलेली आहे। वारंवार तक्रारी करून देखील नगर परिषद कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। आणि विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही दिवशी कधीही या, कोपरगावचा मुख्याधिकारी त्याच्या खुर्चीवर कधीच बसलेला नसतो। वास्तविक महाराष्ट्र शासनाने 6 दिवसाचा आठवडा करताना 9:15 वाजता अधिकाऱ्यांनी खुर्चीवर येऊन बसण्याची जबाबदारी आहे। परंतु आता 11 वाजलेले आहेत, 11:30 वाजलेले आहेत। या वेळेस देखील कुठल्याही प्रकारचा अधिकारी या ठिकाणी हजर नाही। पाणी पुरवठा विभाग संपूर्णपणे मोकळं पडलेला आहे। मुख्याधिकारी चेंबरला नाही आहे आणि कोपरगावची जनता पाण्या वाचून मरत आहे। नुसतं गढूळ पाणी पाजत नसून कोपरगावच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये 40 कोटी रुपये 2014 साली आले होते आणि अख्खे 40 कोटी रुपये कोणी खाल्ले माहीत नाही, पण कोपरगावच्या जनतेला पाणी पुरवठा झाला नाही। ती पाईपलाईन कुठे ती सापडत नाही। वारंवार माहिती अधिकारात ही पाईप कुठे टाकले म्हणून विचारले तर सांगत सुद्धा नाही, त्यांना माहिती पण नाही, त्यांच्याकडे रेकॉर्ड नाही असं ते सांगतात। याचा अर्थ ही पाईपलाईन खाल्लेली आहे। महाराष्ट्र शासनाकडे तक्रार देखील केलेली आहे, वारंवार पाठपुरावा देखील केलेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। आम्हाला चांगलं पाणी प्यायला पाहिजे, किमान आठवड्यातून 2दा तरी पाणी पाहिजे। या एका मागणीसाठी मी आज कोपरगाव शहराच्या गल्ल्या-गल्ल्यामध्ये हंडा बडवत चाललो होतो, हंडा नाद करत चाललो होतो। हंडा नाद केला। या निगरगट्ट भ्रष्टाचारी मुख्याधिकाऱ्याला किमान जाग तरी येईल, त्याला या घंटानादाने जसा हा कुंभकर्ण जागा होतो तसा हा जागा तरी होईल असं वाटलं होतं, परंतु हा भ्रष्टाचारी मुख्याधिकारी त्याच्या खुर्चीवर आत्ता देखील बसलेला नाही। आतापर्यंत मी 10 वेळेस आंदोलनं केली, पण 12 वाजेपर्यंत हा मुख्याधिकारी कधीही आपल्या कॅबिनला येत नाही। अशा भ्रष्ट मुख्याधिकाऱ्याची तक्रार कुठे करायची आणि कारवाई कोणी करायची? संपूर्ण शासनच भ्रष्ट झालेलं आहे असं म्हणावं लागेल। आपल्याकडे जे पगारी आणि पेन्शनर आहेत ते देखील या संदर्भात कुठलीही वाच्यता करत नाही। का करत नाही त्यांनाच माहिती। या अधिकाऱ्यांवरती त्यांचं वचक का नाही हे त्यांनाच माहिती। किमान या मुख्याधिकाऱ्यांचा पाझर त्यांच्यापर्यंत पोहोचतो की काय, हाच मला मोठा प्रश्न पडलाय। माझ्या गावाला प्यायला चांगलं आणि शुद्ध पाणी मिळावं एवढीच। अहमदनगर जिले से हफीज शेख की रिपोर्ट।